मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला, मात्र त्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे। त्यात नांदेडमध्ये सकल मराठा समाजानं मुंडे बंधू भगिनींच्या पालकमंत्री पदालाच विरोध दर्शवलाय। नांदेडचा बीड करायचा नाही असं म्हणत सकल मराठा समन्वयक श्याम वडजे पाटील यांनी मुंडे बंधू भगिनींना नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यास विरोध केला। नांदेड ही मराठवाड्यातील सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्यामुळे बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजवू नये म्हणून राज्य सरकारनं मुंडे बंधू भगिनींना नांदेडचं पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी श्याम वडजे पाटील यांनी केली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुरुवातीला पाहूयात। राज्यातील जनता म्हणत असेल की बीडचा बिहार झालाय, आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचं नाहीये। नांदेड ही एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते मराठवाड्याची। त्या राजधानीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुणागोविंदाने नांदत असतात। जर बीडची संस्कृती नांदेडला पाडायची असेल तर या राज्य सरकारला विनंती आहे की बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजवण्यासाठी रुजू नये म्हणून बीडचा पालकमंत्री हा नांदेडला देऊ नये। जर यदा कदाचित मुंडे बंधू दोघांना विरोध राहील। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सकल मराठा समाजाचे समन्वयक श्याम वडजे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आपल्यासोबत आहे। लक्ष्मण हाकेजी, मी आपल्यापासून सुरुवातीला येतो। प्रश्न असा आहे की नांदेडमध्ये ही संस्कृती नको, बीडमध्ये जी संस्कृती नांदते ती आमच्याकडे नको, दुसरीकडे मुंडे बंधू भगिनींना झालेला थेट विरोध, मात्र दुसरीकडे आम्ही वेगवेगळ्या समाजाचे सगळे एकत्र राहतो, म्हणजे आतापर्यंत सुरू असलेलं राजकारण जातीय राजकारणाकडे वळताना दिसतंय का लक्ष्मण हाकेजी? नाही, मला हे का म्हणलेले आहे, त्यांना असं का वाटतंय हे खरं तर तुम्ही हे त्यांना प्रश्न विचारायला हवेत। हा, आणि महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही। महाराष्ट्रामध्ये ओबीसी राहतात, व्हीजेएनटी राहतात, एसबीसी राहतात, दलित राहतात, अल्पसंख्याक राहतात, आदिवासी राहतात। आणि नेतृत्व कोण का कशाबद्दल बोलतायत? हे आरोपी आहेत, आतंकवादी आहेत, नक्षलवादी आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरची आहेत, रोहिले आहेत का कुठं पाकिस्तान मधून आलेत? नक्की म्हणायचंय काय हे म्हणणाऱ्या लोकांना? त्यामुळे त्यांना अगोदर त्यांचा प्रश्न त्यांनी असं वक्तव्य का करावं असं वाटलं हे पहिल्यांदा घ्या, मग मी बोलेन त्याच्यावरती। आपल्याकडे येतो। आता मला सांगा की तुमचा दावा नेमका काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? तुम्हाला नेमकी ती कोणती संस्कृती आवडत नाहीये आणि त्यामुळे पालकमंत्री पदासाठी असलेला तुमचा विरोध नेमका काय? महाराष्ट्रातील जनता आज बीडचं सगळा नंगानाच पाहतीये। ज्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसा डवळ्या अपहरण करून खून केल्या जाते, हत्या केल्या जाते, ते आमचे संतोष भैया देशमुख या आज त्यांचं कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। मग ही सगळी हत्या किंवा हे सगळं कांड घडण्याच्या पाठीमागे बीडची संस्कृती त्याला कारणीभूत आहे असं मी या ठिकाणी प्रकर्षाने म्हणू इच्छितो। बर, बीडच्या राज्यकर्त्यांनी या सगळ्या घटनेला खतपाणी घातलेलं आहे, कारण या खुनामधले खरे सूत्रधार हे बीडच्या राज्यकर्त्याच्या अतिशय जवळचे। बर, त्याच्यामुळे बीडच्या राज्यकर्त्यांवर आमचा असा गंभीर आरोप आहे, नवे तर थेट आरोप आहे की बीडच्या राज्यकर्त्यांच्या नसानसामध्ये कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्ती घडल्यामुळे, गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यामुळे हे असे कांड होतात आणि सर्वसामान्य जनतेचे मुर्दे दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी पाडल्या जातात। बरं, सर्व जाती धर्माचे आम्ही एकत्र राहतो असं म्हणण्याचा नेमका उद्देश तुमचा काय होता? आणि मग कुठेतरी एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झालाय का, मराठा विरुद्ध इतर? सर, जातीचा या ठिकाणी रंग देण्याचा कोण प्रयत्न करतोय? उभा महाराष्ट्र उभ्या डोळ्यांनी पाहतोय। मराठ्यांनी आजपर्यंत कधीच जातीभेद केला नाही, मग कोणी केला? परंतु बीडमध्ये जे घडतंय, बीडमध्ये कोणत्याची भाषा कोणी केली? अहो, मराठा समाजाने आपल्या न्याय आणि हक्कासाठी, आरक्षणाच्या लढाईसाठी जेव्हा आंदोलन करायला उतरला समाज, तेव्हा बीडमध्ये सभा घेऊन कोयत्याची भाषा कोणी केली? ही बीडची संस्कृती आहे का? जातीवादीला नेमका रंग कोण देत आहे तुम्ही याच्याकडे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे। बरं, यावरतीच मला प्रतिक्रिया घ्यायची लक्ष्मण हाके तुमची। काय म्हणतायत? त्यांचं म्हणणं आहे की कोणी त्या ठिकाणी काय भाषा केली हे सगळ्यांना परिचित आहे असं श्याम वडजे पाटील बोलताना दिसतात। कुणी केली, काय केली सांगावी ना। कुणी भाषा केली, काय भाषा केली?
कुणी जातीविरुद्ध कुणी सांगितलं भाषा ना. केली? सांगितलं ना. घरात जातीवाद कोण करतं सगळ्यांना माहितीये ना. मराठ्यांनी जातीवाद कोण कधीच जातीवाद केला नाही. करतं? आणि सगळ्यात पहिल्यांदा गुन्हेगारीला जात नसते. जे संतोष भैया देशमुखचं हत्याकांड आज मसाजोग या ठिकाणी घडलंय हे जातीय म्हणून नाही. त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांच्या निर्गुण मग खून करण्यात तुम्ही- आला हे महाराष्ट्राला मग- काळीमा फासणारी घटना. मुंडे आज बंधू महाराष्ट्राला भगिनीला- काळीमा फासणारी घटना घडली. महाराष्ट्रातले लोक म्हणताय की बीडचा बिहार होतोय. म्हणून माझा या ठिकाणी स्पष्ट सवाल आहे, जर बीडचा बिहार होत असेल तर नांदेडचा बीड आम्हाला नको आहे. मग कुणी केलं मुंडे बीडचं बंधू बिहार? भगिनींचाही झालेला उल्लेख तुम्हाला काय नेमकं सूचित करायचंय? नांदेडमध्ये एक वैचारिक अधिष्ठान राहिलेलं आहे. नांदेड ही एक सांस्कृतिक भूमी आहे. सांस्कृतिक वारसा असलेली मराठवाड्याची राजधानी म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं. नांदेडमध्ये सामाजिक आणि राजकीय समतोल आजही राखून आहे. जर यदा कदाचित बीडच्या या गुंड्या बंधू आणि भगिनीकडून पालकमंत्रीपद स्वीकारलं गेलं तर नांदेडला तीच संस्कृती बीडमध्ये जी आहे ती रुजवल्या जाईल आणि नांदेडचं बीड होईल हे आम्हाला नको आहे. बरं, लक्ष्मण हाके, मी आपल्याकडे येतो. समूहाचे सर्व लोक या ठिकाणी गुन्हागोविंदन नांदतात. जेव्हा सगळे लोक गुन्हागोविंदन नांदत असतात अशा ठिकाणी कोणीतरी राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी जातीय तेढ निर्माण करेल, 2 नंबरचे धंदे या ठिकाणी सुरू करतील आणि आकाचे आका तयार करून या ठिकाणी नांदेडची चांगली सुरळीत असलेली परिस्थिती बिघडवतील. या भीतीपोटी नांदेडकर ते नाकारतायत. बरं, नक्कीच तुमचा मुद्दा लक्षात आला. लक्ष्मण हाकेजी, मी आपल्याकडे येतो. नाही, मला हे काय बोलतायत हे कळलेलंच नाही. महाराष्ट्राला पण कळलेलं नसावं. बर, ते बीडचा बिहार होतोय आणि मग मुंडे बंधू भगिनी पालकमंत्री पद नको असं बोलतात. पण काय त्यांचं काय ते लॉजिक काय ते कळलेलं नाही. बरं, त्यांना कदाचित बीडच्या लक्षात बंधू- आलेलं नसेल. मात्र ज्या वेळेला माझं मुंडे म्हणणं बंधू असं आहे, भगिनींना विरोध होतो, नेमकं काय प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जातो लक्ष्मण काय हाके? प्रेरित आहे ते विचारा ना त्यांच्याकडून. त्यांचा जातीला विरोध आहे का त्यांच्या जातीचे आरोपी आहेत म्हणून त्यांना तिकडे पालकमंत्री म्हणून येऊ द्यायचं नाही का? ते तिथं कुठं काय ते काय आतंकवादी आहेत, नक्षलवादी आहेत, गुन्हेगार आहेत, काय कशाबद्दल? पालकमंत्रीपद आमच्या जिल्ह्याचं झालं नाही पाहिजे असं म्हणतायत. त्याचं कारण त्यांनाच विचारा, मग मी बोलेन पुढं. श्याम वडजे पाटील, तुमच्यासाठी प्रतिप्रश्न आहे. सांगितलं ना. जर यदा कदाचित अशा अट्टल गुन्हेगाराला ज्या वाल्मिक कराडवर आज खंडणीसारखे, अपहरणासारखे, खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल असताना त्या आरोपीची पाठराखण करणारे किंवा त्या आरोपीला वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करणारे हे मुंडे कुटुंब जर नांदेडचा पालकमंत्री झाला तर नांदेडमध्ये सुद्धा असे आका तयार करतील. ही भीती आज नांदेडकरांच्या सर्वसामान्य जनतेच्या लक्ष्मण हाकेजी, भीती व्यक्त केलेली आहे श्याम वडजे पाटलांनी. नाही ते काय बोलतात ते त्यांनाच विचारा. पण माझं म्हणणं असं आहे, त्यांना कळणारच नाही. त्यांना कळणार. अरे ओ मला बोलू दे. आता शांत बसा 2 मिनिटं. बोला लक्ष्मण. या पुणे जिल्ह्यामध्ये बोला, 2 दिवसाला कोयता गॅगने हत्या होते. मग अजितदादांना पालकमंत्रीपद द्यायचं नाही असं म्हणायचं का आम्ही? पालकमंत्री कोण आहेत पुणे जिल्ह्याचे? ते तुमचा प्रश्न आहे. आमच्या जिल्ह्याला बीड बंधूंना पालकमंत्रीपद दिलं तर आम्ही प्रकर्षाने आंदोलन करू, विरोध करू, हा आमचा प्रश्न आहे. आणि करणार. जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज आपल्या लोकशाही न्यूजच्या माध्यमातून विनंती आहे, आम्हाला कोणीही चालेल, महाराष्ट्रातला कोणताही मंत्री आमच्या नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री दिला तरी चालेल, परंतु बीडच्या या 2 मुंडे बंधू आणि भगिनींना नांदेडचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे. बरोबर आहे. मग पालकमंत्री पद नेमकं कुणी स्वीकारावं? एका बाजूला बीड असेल, परळी असेल, तिकडे देखील पालकमंत्री पदावरून अनेक वादविवाद होताना दिसतात. लक्ष्मण हाकेजी, तुम्ही पुन्हा एकदा आमच्याबाबत जोडले गेलेलात. मी आपल्याकडे येतो. लक्ष्मण हाकेजी. नाही, विषय असा आहे की माननीय अजितदादा पवार गेल्या 15-20 वर्षापासून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मग पुणे जिल्ह्यामध्ये 1-2 दिवस असे जात नाहीत की कोयता गँगचा हल्ला होत नाही किंवा पुण्यामध्ये गुन्हे घडत नाहीत. मग आता आम्ही असं म्हणायचं का की अजितदादा पवारांनी पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री होऊ नये? काय त्याला लॉजिक आहे? काय लॉजिक आहे? म्हणजे विशालजी सांगा मला. बीड जिल्ह्यामध्ये बोला ना श्याम वडजे पाटील, तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. ज्यावेळेला तुम्ही इतका याचा- प्रखर विरोध करता आणि लक्ष्मण हाके तुम्हाला प्रतिप्रश्न विचारता, उत्तर द्यावं लागेल. विशालजी 1 मिनिट आहे का? याचा अर्थ
त्या बीड जिल्ह्यामध्ये अजून कितीही मुर्दे पडले तरी चालेल, परंतु आमच्या नेत्यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं ही त्यांची इच्छा असेल तर माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे. पुणे जिल्ह्याचं जे उदाहरण तुम्ही सांगतायत ते पुणे जिल्ह्यातल्या जनतेला जाऊन विचारा पुणे जिल्ह्याचा विचार काय आहे. परंतु आज नांदेडच्या विषयावर मी बोलतोय तर नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री तुम्ही काय लोकनियुक्त प्रतिनिधी आहात का? तुम्ही कोण राष्ट्रपती काय बीड जिल्ह्यात? नांदेड जिल्हा तुमचा आहे का? नांदेड जिल्ह्यात राहतं कोण? नांदेड जिल्हा सर्वसामान्याचा आहे. सर्वसामान्य म्हणून बोलतोय. सर्वसामान्य म्हणून बोलतोय. नांदेड जिल्ह्यातला सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलतोय. ठरवणार आहे आम्ही नांदेड जिल्ह्यात तुमच्या मग बाबाचा तुम्ही ठरवणार का? तुम्ही ठरवणार का? बाबाचा आहे का नांदेड जिल्हा? नांदेड जिल्हा आमच्या राजांचा आहे. जिल्ह्यामध्ये आम्ही राहतो. नांदेड जिल्हा सांगितलं नांदेड जिल्हा नांदेड तुमच्या जिल्हा आमच्या बाबाचा आहे. जनतेचा आहे आणि जनतेचा आवाज आहे. जनतेचा आवाज आहे. जनतेचा नांदेड जिल्ह्यातल्या जनतेचा आवाज आहे. सांगितलं तुमच्या बाबाचा आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातले 27 लाख धनगर राहतो. नांदेड जिल्ह्यामध्ये 27 लाख लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्या बोलला त्या लोकांची कुणी सांगितलं राहतो तुम्हाला नांदेड जिल्हा तुमचा आहे म्हणून? राहतो. कुणी सांगितलं? आम्ही सांगत नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी सांगितलं? इथल्या 27 मला लाख माहिती आहे 27 नांदेड लाख जिल्हा. मतदारांची आणि नागरिकांची इच्छा आहे. करा 27 लाख महाराष्ट्राचा मतदारांची संख्या. जिल्हा तोडून द्या. अहो बोलू द्या. महाराष्ट्रात ठीक आहे, तुम्ही बोला मी उत्तर देतो. तुम्ही बोला. काही बोलतात उगाच. बोला. कुणी सांगितलं यांना? झालं का? झालं तुमचं? झालं का तुमचं? झालं. आता मी बोलतोय. नांदेड जिल्ह्यामध्ये 27 लाख लोकसंख्या आहे. 16 तालुके आणि 9 विधानसभा मतदारसंघाचा नांदेड जिल्हा आहे. 9च्या 9 विधानसभा मतदारसंघामधून सर्वसामान्य जनतेचा असा आवाज आहे की बीड मध्ये ज्या पद्धतीने रंगनाथ चालू आहे ना, तर बीड मधल्या संस्कृतीचं काहीतरी या ठिकाणी अवलंबन नाही झालं पाहिजे म्हणून बीड. दंतबाजीच्या पलीकडे यामध्ये काही नाही. यामध्ये असं कुणी ठरवलं? अहो, कोण अहो. आतंकवादी आहेत? कोण गुन्हेगार आहेत? स्टंटबाजी करायची कोणाला सवय आहे, कोणाला नाही. महाराष्ट्र पाहतोय. फुल्ल कोण स्टंटबाजी करते सगळं माहिती आहे महाराष्ट्राला. तुम्ही काहीच नका सांगू. महाराष्ट्राला माहित आहे. महाराष्ट्राला माहित आहे. महाराष्ट्राच्या जातीमध्ये वाटणं महाराष्ट्राला माहित आहे. जातीचा विषय नाही. जातीचा विषय नाही. विजयजी, महाराष्ट्राची फाळणी करता काय तुम्ही? तू जातीवादी. अरे तू जातीवादी. जातीवाद तू फैललाय. जातीवाद तू फैललाय. जातीवाद तू फैललाय महाराष्ट्रात. महाराष्ट्र जातीवाद तू फैललाय महाराष्ट्रामध्ये. तू नको शिकू काय ते. जातीवाद तू फैललाय. अरे असली आम्ही सांगत नाहीये. इथल्या जनतेचं आहे आणि जनतेची जनतेची आता काय जनतेची. तू स्टंटबाजी करतोय. मला कुणी अधिकार दिला? स्टंटबाजी कोण करते माहितीये? तुम्हाला तुम्ही बोलूच नका. लक्ष्मण हाके किती स्टंटबाजी आहे आणि किती ड्रामाबाजी सगळ्या महाराष्ट्राने पाहिलाय. वडापाव घरपोषण करणाऱ्यांनी सांगू नये आम्हाला स्टंटबाजी काय असते. स्टंटबाजी आम्हाला सांगू नये काय असते. लक्ष्मण हाकेजी, मी आपल्याकडे पण येणार आहे. श्याम बडजे पाटील, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे. सर्वसामान्य नांदेडकरांच्या दृष्टीनं नेमकं काय त्या ठिकाणी बोललं जाताना दिसतंय आणि ज्यावेळेला तुम्ही विरोध करता त्यावेळेला मुंडे बंधू भगिनी या दोघांनाच आपला थेटपणे विरोध असल्याचं जे तुम्ही सातत्यानं सांगताय की बीडची संस्कृती ही नांदेडला नको, मात्र सर्व संस्कृतींनी वेढलेला आपला महाराष्ट्र आहे. प्रत्येक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी असतात. मग राजकारणामध्ये जात धर्म हा द्वेषच कशाला? श्याम बडजे पाटील. विजयजी पहिल्यांदा विशाल, या गोष्टीचं मी तुमचं समर्थन करतोय. विशालजी मी तुमच्या या गोष्टीचं समर्थन या ठिकाणी जाहीरपणे करतोय की राजकारणामध्ये जात पाहिल्या जात नाही. या ठिकाणी मी सुद्धा कुठल्याही प्रकारची जात पाहत नाहीये. परंतु ज्या बीड जिल्ह्यामध्ये बिंदू नामावलीचा सरासर गैरउपयोग केला जातो, ज्या बीड जिल्ह्यामध्ये सर्रास 2 नंबरचे धंदे चालले जातात, ज्या बीड जिल्ह्यामध्ये राखेवरून राजकारण केलं जातं, ज्या बीड जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण केली जाते, ज्या बीड जिल्ह्यामध्ये गुंड हे दिवसा ढवळ्या एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या संतोष भैया देशमुख सारख्या व्यक्तीला अपहरण करून निर्गुण खून करतात, ज्या बीड जिल्ह्यामध्ये कोयत्याच्या भाषा केल्या जातात, ज्या बीड जिल्ह्यामध्ये जातीयतेचा रंग आणून जाती जातीमध्ये तेढ निर्माण केला जातो आणि ही सगळी दहशत आणि गुंडगिरी करणाऱ्यांना त्या ठिकाणी समर्थन केलं जातं, जाहीर त्यांना पाठिंबा दिला जातो, त्यांच्याच लोकांकडून राग गोळा केला जाते, त्यांच्याच लोकांकडून रेतीचे टिपराने हायवा केले जातात, त्यांच्याच लोकांकडून 2 नंबरचे. बरं, म्हणजे काहींना तुमचा थेटपणे विरोध आहे. लक्ष्मण हाकेजी, मी आपल्याला विचारतो, आज जी ही ठिंगी पडताना दिसतेय त्याचं विस्तवात रूपांतर होऊ नये यासाठी खरं
तर ही चर्चा आपण घडवलेली होती. नेमकं तुम्हाला काय वाटतंय? जातीपातीचं राजकारण होऊ नये आणि मग पालकमंत्री पदाचा तिढा देखील येत्या काही दिवसामध्ये सरकारला सोडवायचा आहे. त्यावेळेला केलेले हे दावे प्रतिदावे मग ते तुम्हाला स्टंटबाजी वाटत असतील किंवा तुम्हाला वाटत असलेल्या वेगवेगळ्या थिअरीज असतील, मात्र येत्या काळात हे होऊ नये यासाठी काय करायला हवं? कारण एका बाजूला ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पुन्हा एकदा पेटू नये एवढीच इच्छा आहे. लक्ष्मण हाकेजी. हे बघा, पंकजा मुंडेंचा पराभव करण्यासाठी हीच मंडळी त्या बीड जिल्ह्यामध्ये रात्रंदिवस बैठका घेतल्या. बरं. त्यानंतर धनंजय मुंडे निवडून आले नाही पाहिजेत म्हणून तिथं प्रोग्राम राबवले गेले. त्यानंतर धनंजय मुंडे मंत्री झाले नाही पाहिजेत. त्यावेळी काय स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झालेली नव्हती. या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5-2 वर्षापासून हे जो कोण जातीवाद जो तिथं पेरलेला आहे तो प्रचंड भयानक आहे. पण आता मी पुणे जिल्ह्यामध्ये राहतो, मी सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो. मग आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आमची संख्या प्रचंड आहे. मग आता आम्ही असं म्हणायचं का की अजितदादा पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये कोयता गँगची दहशत आहे, अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये IT इंजिनियरच्या हत्या होतात, मग अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गँगवार चालतं, मग अजितदादांच्या पुणे जिल्ह्यामध्ये चाकण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हत्यारे खूप मोठ्या हत्या घडतात. मग आता अजितदादा पवार हे प्रचंड जर पुणे जिल्ह्यामध्ये असं होत असेल तर मग आता अजितदादा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर राहिले नाही पाहिजेत असं म्हणावं का लक्ष्मण हाकेंनी? म्हणायचं का? काय चाललंय? काय बोलताय? विशालजी, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो. बोला ना. विशालजी, ज्या विधानसभा निवडणुकीच्या गोष्टी लक्ष्मण हाके करतायत ना, त्यावेळेस बरोबर आहे संतोष भैया देशमुख यांची हत्या झालेली नव्हती. त्याच विधानसभा निवडणूक 2024ला लक्ष्मण हाकेने नांदेडमध्ये येऊन किती विधानसभेमध्ये काय काय राजकारण केलं हे त्यांना विचारा. नाही, पण पंकजाताईंना पाडण्यासाठी म्हणून घेतलेल्या सभा यांची आठवणही करून देतात. अरे मला राजकारण करायला कुणी अडवलंय का? मला राजकारण तुम्हीच करायचं का? राजकारण अरे राजकारण तुम्हीच करायचं का फक्त? अरे आम्ही राजकारण करू शकत नाही का? अरे हौसाचे नाईक नवसाचे नाईकांची आवडत आहे आम्ही. अरे तुम्हाला तिला काय अधिकार राजकारण करायचा? आम्ही राजकारण करायचं नाही काय? अरे आम्हाला राजकारण करायचा अधिकार नाही काय? तुम्हाला कुणी अधिकार दिला? अरे आम्ही हौसाची नाईक नवसाची नाईकांची आवडत आहे, आम्हाला अधिकार नाही का दिला? नक्कीच लक्ष्मण हाकेजी आणि श्यामवरजे पाटील, खरं तर ही न संपणारी चर्चा आहे. मात्र एक बातमी मला आपल्याला अधोरेखित करावीशी वाटते की बीडमध्ये आजही त्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडतात, मात्र अजूनही त्या ठिकाणी वचक नाही का हा प्रश्नच आहे. मात्र या संदर्भातली आपली चर्चा लक्ष्मण हाकेजी आपल्याबरोबर आणि त्याचबरोबर श्यामवरजे पाटील यांच्याबरोबर अशाच प्रकारे येत्या काळातही सुरू राहणार आहे. तुर्तास तुम्ही आमच्या चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.